आपल्याला संसारात सुख समाधान हवं असेल, दुःख नको असेल, तर देवाला प्रसन्न करणं गरजेचं आहे. मग देव कशाने खुश होतो? तर समाजात इतक्या रूढी परंपरा आहेत, त्यावर आईंनी प्रवचनात बोध केलेला आहे, की एखाद्या देवाला जाऊन एखादी बाई मुंडन करून येते, आपले केस देऊन येते. आणि तिच्या मिस्टरांना बरं नसतं आणि ते मुंडन करून आल्यावर बरं वाटलं, असं म्हणून ती 4 जणांना अजून सांगते. मग अजून 4 बायका जाऊन केस देऊन येतात. त्यावर परमपूज्य आई म्हणतात, देवाला प्रसन्न करायचं असेल, तर त्याला आपले केस द्यायची गरज नाहीये. जो देव आपला मायबाप आहे, ज्याने आपल्याला जन्माला घातलंय, तो म्हणतो, की पुरुष असू दे, स्त्री असू दे, तुमचं सौंदर्य खुलून येण्यासाठी त्याने आपल्या म्हणजे त्याच्या मुलांना अ, केसाची देणगी दिलेली आहे. ते केस दिल्यावर तो प्रसन्न कसा काय होईल? तो प्रसन्न होण्यासाठी फक्त आणि फक्त त्याला आपलं शुद्ध मन हवंय. आपले दुर्गुण गेल्याशिवाय, आपण त्याला शरण गेल्याशिवाय तो प्रसन्न होणार नाहीये. मग म्हणून परमपूज्य म्हणतात, की आधी मनमुंडा आणि मग तुम्ही देव ढुंडा आणि असं केल्यावरच देव प्रसन्न होईल. त्यासाठी संत सोपा उपाय सांगतात. भजले गे राम नाम सुखधाम तेरा पूर्ण हो सब काम. मग त्या नामाने, त्या उपासनेने, त्या भजनाने आपलं मन शुद्ध होणार आहे आणि शुद्ध झालेल्या मनाने मग देव प्रसन्न होणार आहे.